जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एच ग्राफिक्समध्ये। तर आपण एकदम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकदम खतरनाक असा बॅनर केलेला आहे। बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पिक्सलॅब ह्या ॲपची गरज आहे। पिक्सलॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सलॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर जाऊन ओपन पीएल फाईलमध्ये जायचे। तर गेल्यानंतर जी काय मी तुम्हाला पीएल फाईल दिली आहे त्या पीएल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर एच। तुम्हाला सिंपली ती पीएल फाईल ओपन करून घ्यायची आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असं इथं बॅनर तुम्हाला दिसून जाईल। तर एकदम खतरनाक असं बॅनर झालेला आहे। तुम्हाला इथं काही बॅनरमध्ये चेंज करायचं म्हटलं तर सिंपली तुम्ही इथनं सगळे चेंज करू शकता। तुम्हाला इथनं हे कलर वगैरे इथनं चेंज करायचं म्हटलं तर चेंज करू शकता। सिंपली इथं कलरमध्ये जायचं आहे। तुम्हाला कलरमध्ये जाऊन तुम्ही सिंपली इथनं चेंज करू शकता। बघू शकता तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे तुम्हाला ह्या पण पेनचे तुम्हाला कलर चेंज करायचं म्हटलं तर सिंपली तुम्ही इथनं कलर चेंज करू शकता। एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे। तुम्हाला आता हे नाव हनुमंत घाडगे असे नाव आहे ते तुम्हाला सिंपली तुमचे नाव टाकण्यासाठी हा पोर्ट डिलीट करून तुमचा पोर्ट टाकायचा आहे। ते नाव तुम्हाला टाकण्यासाठी तुम्हाला सिंपली एका ॲपची गरज लागणार आहे। त्या ॲपचे नाव आहे इंडिया फाउंड काउंटर म्हणून। ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ॲप ओपन करून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला AMS ह्या फाउंडमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर जी काही तुम्हाला आपल्याला जे काही तुम्हाला नाव टाकायचं आहे ते तुमचे इथं नाव टाकून घ्यायचं आहे। तुम्ही नाव टाकून घेतो सिंपली तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला डबल पिक्सलॅबमध्ये यायचं आहे। पिक्सलॅबमध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला एडिटमध्ये जाऊन तुमचे नाव जे काय असेल तिथे पेस्ट करून टाकायचे आहे। अशा प्रकारे तुमचे इथे एकदम खतरनाक असे नाव होऊन जाईल। तुम्हाला सिंपली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे आणि आपल्या पीएल फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही। तर आपण 19 दिवस हा पीएल फाईल 19 पीएल फाईल तुम्हाला देणार आहेत। पीएल फाईल एकदम खतरनाक अशी राहणार आहे। त्यातली पीएल फाईल आपली ही तिसरी पीएल फाईल आहे। तर एकदम खतरनाक असे आपले बॅनर झालेला आहे। तर तुम्हाला सेव्ह अँड इमेज करून घ्यायचा आहे आणि आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे। असे नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।